राज्याच्या महसूल विभागात खळबळ उडवून जाणारा एक मोठा जमीन घोटाळा नाशिकमध्ये उघडकीस आलाय। तब्बल 62 एकर सरकारी जमिनीचे कागदपत्रे गायब करून बिल्डर, राजकीय नेते आणि शासकीय अधिकारी यांच्या अभद्र युतीने सरकारला 1000 कोटींचा चुना लावल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतोय। नाशिक शहरातील मोक्याच्या ठिकाणी असलेले 62 एकर सरकारी जमीन नियम धाब्यावर बसवून खासगी बिल्डरांच्या नावावर करण्यात आली आहे। या जमिनीची आजची बाजारपेठ किंमत 1000 कोटींच्या घरात आहे। धक्कादायक बाब म्हणजे या जमिनीशी संबंधित महत्त्वाच्या फाईल्स सरकारी कार्यालयातून गायब झाल्याचं समोर आलंय। अधिकारी, राजकीय नेते आणि बिल्डरांची युती या घोटाळ्याच्या मास्टरमाइंड कोणी एक नसून यात प्रशासन आणि राजकारणातील बड्या धेंडांचा समावेश असल्याचं बोलले जात आहे। जमिनीचे रेकॉर्ड बदलण्यात आणि फाईल्स गायब करण्यात काही भ्रष्ट अधिकाऱ्यांनी मोलाची भूमिका बजावली। या जमिनीवर मोठे गृहप्रकल्प उभारण्याचे स्वप्न पाहणाऱ्या बड्या बिल्डरांनी कोट्यवधींची गुंतवणूक केली आहे। या संपूर्ण प्रकरणाला राजकीय संरक्षण मिळाल्याशिवाय इतका मोठा घोटाळा होणे अशक्य असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे। पोलीस कारवाई आणि गुन्हा दाखल करण्यात येणार। फाईल्स गहाळ झाल्याचं प्रकरण समोर आल्यानंतर आता या प्रकरणी पोलिसात रीतसर गुन्हा दाखल करण्यात आलाय। गृह खात्याने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून SIT मार्फत चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। सरकारी तिजोरीवर डल्ला मारणाऱ्या या टोळीचा पर्दाफाश होणार का, की नेहमीप्रमाणे बड्या माशांना वाचवले जाणार, असा सवाल आता सर्वसामान्य नाशिककर विचारित आहे। वृत्तसंकलन विभाग, एस मराठी न्यूज, नाशिक।